गुड नाईट मेसेज मधील सिक्रेट ती तुमच्यासाठी किती खास आहे? हो मित्रांनो, या एका गुड नाईट मेसेज मध्ये तुमच्या नात्याची अख्खी कहाणी दडलेली असते. कधी विचार केलाय का की फक्त एक गुड नाईट मेसेज तुमच्या खास व्यक्तीच्या मनातलं गुपित सांगू शकतो? तुम्ही म्हणाल यात काय एवढं, पण विश्वास ठेवा, या साध्या मेसेज मध्ये खूप काही दडलेलं असतं, खास करून जेव्हा तो मेसेज एखाद्या खास व्यक्तीकडून येतो. आज आपण याच गुड नाईट मेसेज मागचं सिक्रेट आणि त्यातील छुपे इशारे सविस्तरपणे उलगडूया. हे इशारे तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण ते तुमच्या नात्याची पुढची दिशा ठरवू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक पॉइंट तुम्हाला तिच्या मनात डोकवायला नक्कीच मदत करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही टॉक टू हर मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि शेजारच्या घंटीचं बटन दाबायला विसरू नका. नंबर 1, मेसेजची लांबी. नुसता गुड नाईट की मन भरून मेसेज? तिच्या गुड नाईट मेसेजमध्ये नेमके किती शब्द आहेत यावरून तिच्या भावना स्पष्ट कळू शकतात. हा तिच्या मनातल्या भावनांचा पहिला आरसा आहे. फक्त गुड नाईट शॉर्टकटचा मेसेज. जर तिने तुम्हाला फक्त गुड नाईट असं शॉर्टकटमध्ये मेसेज केला तर याचा अर्थ सरळ आहे, मी आता व्यस्त आहे आणि मला घाई आहे. या मेसेजमध्ये तुमच्यासाठी विशेष वेळ काढल्याची किंवा भावना व्यक्त केल्याचा अभाव असतो. हा एक फॉर्मल बंदिश आहे ज्यात अतिरिक्त आपुलकी नसते. थोडक्यात हा एक स्पीड ब्रेकर आहे जिथे ती संवाद थांबवू इच्छिते. पण जर तिने पूर्ण शब्द वापरून गुड नाईट, शुभरात्री, स्वीट ड्रीम, काळजी घे असे प्रेमळ शब्द लिहून मेसेज पाठवला तर हे एक खूप पॉझिटिव्ह लक्षण आहे. याचा अर्थ तिला तुमच्याशी बोलायला आवडतं आणि ती तुमच्याबद्दल विचार करते. या पूर्ण मेसेजमध्ये ती तुमच्यासाठी वेळ काढते, तुम्हाला महत्त्व देते आणि तिच्या मनात तुमच्यासाठी खास जागा आहे हे दिसून येतं. ही तिच्या आपुलकीचे गोड खूण असते. इथे ती संवाद पुढे नेण्याचा प्रयत्न करते असं समजा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी आधी मेसेज केला. हा पॉइंट तिच्या मनात तुमच्याबद्दल काय आहे हे स्पष्टपणे दर्शवू शकतो. जर दिवसात तुमचे बोलणे झाले नसेल आणि रात्री तिने तुम्हाला गुड नाईट मेसेज पाठवला तर हे खूप पॉझिटिव्ह साईन आहे. याचा अर्थ तिला तुमच्याशी कनेक्ट राहायचं आहे आणि तुम्ही तिच्या मनात आहात. तिला तुमची आठवण आली आहे आणि तिला खात्री करायची आहे की तुम्ही तिच्या विचारात आहात. हा तिच्याकडून तुमच्यासाठी खास प्रयत्न दर्शवतो. हा तर तुमच्यासाठी हिरवा कंदीलच. पण जर तुम्ही दिवसा खूप मेसेज केले असतील आणि तिने फक्त गुड नाईट म्हणून संभाषण संपवले तर याचा अर्थ ती कदाचित संवादातून बाहेर पडू इच्छिते. हे तिला झोपायचं असल्यामुळे किंवा कामामुळे असू शकतं, पण कधी कधी याचा अर्थ तिला तो संवाद पुढे वाढवण्यात इंटरेस्ट नाही. अशा वेळी तिच्या रिस्पॉन्समध्ये उत्साह कमी जाणवतो. हा एक प्रकारे थांबायचा इशारा आहे. आता तिसरा पॉइंट, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. फक्त गुड नाईट न म्हणता तिने मेसेजमध्ये काही एक्स्ट्रा ॲड केलंय का? हा एक्स्ट्रा घटक तिच्या भावनांची खोली आणि तुमच्यासाठी असलेले महत्त्व दर्शवतो. उदाहरणार्थ, आज खूप मजा आली, गुड नाईट, उद्या भेटू, गुड नाईट, तुझ्याशी बोलून छान वाटलं, गुड नाईट, किंवा एखादं खास इमोजी जसं काही हार्ट इमोजी किंवा स्माइली. जर असं काही ॲडिशन असेल तर समजून घ्या की तुम्ही तिच्यासाठी खूप खास आहात. ती फक्त तुम्हाला गुड नाईट म्हणत नाहीये, तर तिला तिच्या भावना व्यक्त करायच्या आहेत किंवा पुढच्या संवादासाठी एक लहानसा हिंट द्यायची आहे. हे म्हणजे तिच्या मनात तुमच्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे. हा तिच्या भावनांचा जादुई स्पर्श आहे. कधी कधी ती पुढच्या दिवसाची किंवा भविष्यातील प्लॅन्सबद्दल काहीतरी मेसेज ॲड करते, जसं की गुड नाईट, उद्या कॉलेजमध्ये भेटू, किंवा गुड नाईट, रविवारी नक्की भेटायचं हा. हे दर्शवतं की ती तुमच्यासोबत अजून वेळ घालवण्यासाठी उत्सुक आहे आणि तुम्ही तिच्या भविष्यातील योजनांचा एक महत्त्वाचा भाग आहात. चौथा मुद्दा म्हणजे तुमचा रिप्लाय आणि तिचा त्यावरचा प्रतिसाद. हे तिच्या संवादाच्या इच्छेबद्दल बरंच काही सांगतं. तिच्या मनात तुमच्याबद्दल किती ओढ आहे ते यावरून कळतं. जर तुम्ही गुड नाईट म्हटल्यावर तिने लगेच रिप्लाय दिला आणि काही सेकंदासाठी का होईना अजून बोलत राहिली, तिला तुमच्याशी संवाद साधण्यात आनंद मिळतोय आणि तिला तो लगेच संपवायचा नाहीये. तिला तुमच्या बोलण्याची ओढ लागली आहे. पण जर तुम्ही रिप्लाय दिल्यावर तिने लगेच ओके किंवा फक्त गुड नाईट म्हणून चॅट बंद केलं तर कदाचित तिला लवकर झोपायचं असेल किंवा तिला संवाद संपवायचा असेल. हे नेहमी सकारात्मक नसतं, पण यात तिच्याकडून संवादाची ओढ कमी दिसू शकते. ती एक प्रकारे संवादाला फुलस्टॉप देते असं समजा. मेसेजची वेळ देखील खूप काही सांगून जाते. तिच्या गुड नाईट मेसेजची वेळ हे तुमच्या नात्यातील एक छोटं पण महत्त्वाचं रहस्य उलगडू शकते.
जर ती तुम्हाला नेहमी रात्री उशिरा, जेव्हा बहुतेक लोक झोपलेले असतात, तेव्हा गुड नाईट मेसेज करत असेल आणि तो मेसेज तुमच्या दोघांमधील दिवसाचा शेवटचा संवाद असेल, तर याचा अर्थ तुम्ही तिच्या दिवसाचा शेवट आणि महत्त्वाचा भाग आहात. ती झोपायच्या आधी तुमच्याशी बोलणं पसंत करते, हे एक खूप भावनिक आणि जवळचं नातं दर्शवतं. ती झोपायच्या आधी तुमचा विचार करते असं म्हणायला हरकत नाही. जर ती तुम्हाला सामान्य वेळेत जसं की 9-10 वाजता गुड नाईट मेसेज करत असेल आणि त्यानंतर ती अजून काही वेळ ऑनलाईन असेल, तर ती इतर लोकांशी बोलत असू शकते. हे फारसं गंभीर नसतं, पण यात तुमच्यासाठी विशेष वेळेचा अभाव दिसून येतो. हा एक प्रकारे सामान्य गुड बाय आहे. केवळ एक मेसेज नाही, तर अशा मेसेजची वारंवार आणि त्यातील भावनांचे सातत्य देखील महत्त्वाचे आहे. जर ती तुम्हाला नियमितपणे म्हणजे दररोज किंवा अधूनमधून वरील सर्व एक्स्ट्रा गोष्टींसहित गुड नाईट मेसेज पाठवत असेल, तर हे स्पष्ट आहे की तुम्ही तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. तिची तुमच्याप्रती असलेली भावना खरी आहे आणि सातत्यपूर्ण आहे, हे तुमच्या नात्याची वाढ दर्शवते. जर तिला फक्त कधीतरी खास मेसेज येत असेल आणि इतर वेळी केवळ फॉर्मल मेसेज येत असतील, तर कदाचित तुम्ही तिच्यासाठी चांगले मित्र असू शकता, पण विशेष व्यक्ती अजूनही नाही. इथे नात्याची खोली अजून वाढलेली नाही. ती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की नाही? तर मित्रांनो, गुड नाईट मेसेज हा एक छोटासा संकेत असतो, जो तिच्या मनात काय आहे हे सांगू शकतो. जर तिला फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करायची असेल, तर मेसेज छोटा आणि सरळ असेल. पण जर तुम्ही तिच्यासाठी खरंच महत्त्वाचे असाल, तर तिच्या मेसेजमध्ये एक एक्स्ट्रा प्रयत्न किंवा एक भावनिक स्पर्श नक्कीच असेल. लक्षात ठेवा, चॅटिंग ही फक्त एक माध्यम आहे. प्रत्यक्ष संवाद आणि तिच्या वागणुकीतून तुम्हाला खूप काही मिळू शकतं. पण हो, या गुड नाईट मेसेजच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्ही नक्कीच तिच्या मनातलं थोडं अधिक चांगलं समजू शकाल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त ठरला असेल, तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकने आम्हाला अजून असेच चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं.